रसिक माय बापू श्रोते हो, अहो तुमच्या टाळ्याशिवाय किंमत नाही सरांच्या कर्तृत्वाला. निसर्गाचा खोल जनतेत भय. सर आवाज कर. निसर्गाचा खोल जनतेत भय, मृत्यूचे तांडव सारे असतानाही आपल्या आदरावर हास्य आणणारे हे सण. थोडा वाढवा, मोठा मोठा वाढवा वाढवा थोडा. निसर्गाचा बरोबर जनतेत भय, मृत्यूचे तांडव सारे असतानाही आपल्या आदरांवर हास्य आणणारे हे सण. व्यंगचित्र, कुलकोड्या, मित्रमैत्रिणींच्या येथे सारस्वत जोड्या, साऱ्यांच्या मनी रिक्त भावना, आसक्त सहकार्याचा हात, फुलोऱ्यामध्ये रुजलेलं प्रत्येकाचं नातं, हसत खेळत मारणाऱ्या या काव्य हेरजाऱ्या, मेघ मल्ला रागाला अळवत आलेल्या सर्व सारस्वतांना आगतम स्वागतम सुस्वागतम आनंदाने चिंब भिजवत आहोत. अशा सोहळ्या गुरुवर्य अध्यक्ष लाभणे हे सौभाग्यच आहे आपले. देवाला हात जोडून गप्प बसायचं नसतं. देवाला हात जोडून गप्प बसायचं नसतं. दीप प्रज्वलन करून नव चैतन्य आणायचं असतं. अतिथीच्या आगमनाने प्रकाशले व्यासपीठ. करूया त्यांना विनंती, चला तेवढ्या ज्योती दीप प्रज्वलनासाठी मी व्यासपीठाला आमंत्रित करते. सन्माननीय व्यासपीठ दीप प्रज्वलनासाठी सज्ज आहे. सुनील मदत करा. सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुवर्य दीप प्रज्वलन करीत आहे. वाह, लख उजाडले. एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते. थोडासा का विना क्षणात अंधार दूर करते. प्रसन्न प्रांगण आणि वातावरण. कोऱ्या कागदावर कितीही या गाणी, छापा कितीही गाण्याची पुस्तके, पण सांगा पोटाने बुडबुडल्याशिवाय त्याची बुडी भासेल का? रसिक श्रोते हो, नाही ना? मग वळूया वड सत्राकडे. तर असे सुंदर गाणे स्वागत सुमनाने सजविण्यासाठी येत आहे सखी हसरी सरपीट सोनाली जगताप. मला वाटतं सगळ्यांनी नाश्ता केलेला आहे, चहा पिलेला आहे, तर तरी आलेलीच पाहिजे. सुरुवातीला ते टाळ्या वाजल्याच पाहिजे. धन्यवाद सखी. आपण आता दीप प्रज्वलन झालंय, तर माझं मी काम करते ते ईशस्तवन म्हणायचं. तर मी आपला पुढे ईशस्तवन सादर करते. वंदुनी चरणाला प्रभूच्या, वंदुनी चरणाला प्रभूच्या, हृदयाला सुख दे सकला, हृदयाला सुख दे सकला. वंदुनी चरणाला प्रभूच्या, अंबर भेदुनी, अंबर भेदुनी सर्व जीवनी, अंबर भेदुनी सर्व जीवनी,
तुझ्या वंदुनी वंदुनी चरणला प्रभू. धन्यवाद. वंदुनी प्रभूच्या चरणांना आपला शुभारंभ झालेला आहे. स्वागत सोहळ्याने गंधारी सभा दिन जणू माहेराचा आला. प्रेम स्नेह भक्ती रंगाने पहा काव्य सोहळा सुंदर सजला. हर्षोल्लास मनोरंजनाने कार्यक्रमात पंचाकडे जोश वाढविण्यासाठी रजतबाई आहेत का? हर्षोल्लास मनोरंजनाने कार्यक्रमात रंग चढे. जोश वाढविण्यासाठी अशोक भाऊंना टाळीवर टाळी पडे. असे सर्वांचे लाडके अशोक भाऊ जे मधुर गाण गातात नेहमी ते आपल्या समोर घेऊन येत आहे. प्रास्ताविक जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून कार्यक्रमाचा उद्देश घेऊन येत आहेत अशोक भाऊ. प्रास्ताविक वाचून दाखवणार आहे. त्याही वेळेला मला सांगितले आलेले सर्व कवी आणि कवयित्री सर्वच सागर स्वतंत्र मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि माझ्या प्रास्ताविकाला सुरुवात करतो. फुलोरा कलेचे माहेरघर या अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या समूहाचा तृतीय वर्धापन दिन सोहळा आणि 10वे काव्य संमेलन आज दिनांक 8 ऑगस्ट रोजी संगमनेर येथील हॉटेल नेचर या ठिकाणी साजरा होत आहे. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक मी स्वागत करतो. या भव्य दिवस सोहळ्यात सामील होण्यासाठी महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्र बाहेरील सुद्धा अनेक कवी कवयित्री आणि कलाकारांनी सहभाग नोंदवलेला आहे. त्यामुळं हा आपला सोहळा अविस्मरणीय होणार या शंकाने. दिनांक 21/6/18 रोजी स्थापित झालेला हा फुलोरा समूह असंख्य कवी कवयित्री साहित्यिक आणि कलाकारांच्या अंगभूत प्रतिभा तेजाने अल्पावधीतच सूर्य तेजाप्रमाणे सर्वत्र फुललेला दिसत आहे. आणि याचे श्रेय जाते या समूहाचे संस्थापक समूह प्रमुख संगमनेरचे श्री सुनील सातपुते या बहुगुणी व्यक्तिमत्वाला. सुनील सातपुते स्वतः अगदी प्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि कवी असून आपल्या लालित्यपूर्ण भाषा शैलीत विनोदी सूत्रसंचालनाने रसिकांना तासनतास जागेवर ठेवून ठेवण्याचं सामर्थ्य वाढवून आहे. कवी संमेलन किंवा तत्सम कार्यक्रमात प्रेक्षकांना हसवत ठेवत सभ्यता शालीनतेचे भान ठेवल्यानं श्री सुनील सातपुतेंनी फुलोराच्या प्रत्येक काव्य संमेलनात एक नवी उंची गेली हे कोणी सामान्य करणार नाही. आपल्या सूत्रसंचालनात विनोदाचा सशक्त सुयोग्य आणि समयोचित वापर करून रसिकांना मंत्रमुग्ध करण्याची किमया त्यांना चांगली साध्य आहे असं म्हटलं तर ते अतिशयोक्ती ठरणार. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाला फुलोरा ठेवण्यासाठी मानसी मस्कर, रज्जाक शेख, रंजना बोरा, गजानन उफाळे आणि मी स्वतः अशोक पडवे अशा प्रतिभावंतांची सुयोग्य साथ मिळालेली फुलोरा परिवाराचा हेरा सुंदर तरुणांमध्ये ठेवला इतका की महाराष्ट्रातच काय गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, अमेरिका, सिंगापूर इत्यादी पूर्व राज्यातील कवी कवयित्री साहित्यिक नाट्यकर्मी आणि कला क्षेत्रातील नामवंतांनी स्वतःला फुलोरा कलेचे माहेरघर या समूहाशी जोडून घेतले. आज फुलोरा समूहाची सदस्य संख्या जवळजवळ 3000 इतकी आहे. दररोज फुलोरा समूहात होणाऱ्या वैविध्यपूर्ण उपक्रमातील यशवंतांना जवळजवळ 1 लाख जवळजवळ 1 लाख आकर्षक प्रमाणपत्र आतापर्यंत देण्यात आली आहेत. बौद्धिक कस पाहणाऱ्या दररोजच्या या उपक्रमातून प्रत्येक कवी कवयित्री कलाकार आपल्या कविता साहित्य आणि अन्य कलाकृतीतून फुलोरामध्ये आपले स्वतःचीच प्रतिबिंब पाहतो. आणि त्यामुळे फुलोरा कलेचे माहेरघर हा एक फक्त व्हॉट्सअपचा समूह न राहता प्रत्येकाचाच फोटो बनवले आहे.
केवळ 3 वर्षाच्या अल्प कालावधीत राज्यस्तरीय 9 संमेलने घेणे आणि ती यशस्वी करून दाखवली हे येड्या गवाळीचे काम नव्हे. साहित्यिकांच्या हृदयावर अधिराज्य करणाऱ्या श्री सुनील सातपुते यांनी ही हिमायत लेखक साधलेली आहे. संगमनेरसह नारायणगाव, शिर्डी, महाबळेश्वर, नाशिक, बोर्डी, गणपतीपुळे आदी 9 ठिकाणी फुलोरा परिवाराची राज्यस्तरीय कवी संमेलने भव्य दिव्य स्वरूपात पार पडली आहेत. प्रत्येक संमेलनामध्ये कोल्हापुरी फेटा, फुलोरा बॅच, सन्मान चिन्ह, आकर्षक भेट, सन्मानपत्र इत्यादी देऊन कवी, कवयित्री आणि कलाकारांचा सन्मान सुद्धा केला गेलेला आहे. चहा, नाश्ता, स्वादिष्ट जेवणासह प्रत्येकाची या ठिकाणी विशेष काळजी घेतली जाते. यामुळे 13 वर्षाच्या सदस्यापासून ते 81 वर्षाच्या सभासदापर्यंत हॅलो यामुळे 13 वर्षाच्या सदस्यापासून 81 वर्षाच्या सभासदापर्यंत सर्वच फुलोराच्या प्रत्येक सोहळ्यात आपापल्या कला कविता सादर करण्यासाठी आवर्जून हजर असतात. समाजातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या गुणवंत व्यक्तींनाही विविध पुरस्कार देऊन फुलोराच्या सोहळ्यात आजपर्यंत गौरवले गेले आहे. फुलोराने ही सामाजिक बांधिलकी विशेष जपली आहे. हे विशेष मन आणि शरीर या दोन्ही गोष्टी जेव्हा एकरूप होऊन साहित्याशी समरस होतात तेव्हा साहित्याचे रंग विविध कलांशी आपले नातं होतात. त्याप्रमाणे राज्य परराज्यातील साहित्यिक कलाकारांनी फुलोराशी नाते जोडलं आहे आणि केवळ याच साहित्यिकांच्या अपेक्षा प्रतिमुळे फुलोरा कलेचे माहेरघर हा समूह साहित्याच्या अवकाशात कुणवेच्या चंद्राप्रमाणे सर्वदूर प्रकाशणारा दैदिप्यमान तारा ठरला आहे. त्यामुळे साहित्य विश्वात फुलोरा समूहाचे नाव सदैव धुमधुमत राहील यात शंका नाही. युलेसे रोपण लागेल गाडी त्याचा वेळू केला गगनावरी या पंक्तीप्रमाणे आज फुलोराचं महावृत वृक्षात रूपांतर झालेलं दिसत आहे. आपली सर्वांची या ठिकाणी येण्याची आतुरता आणि उपस्थितीच याचं प्रमाण आहे. फुलोराच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त राज्य परराज्यातून आपल्यासाठी कवी आणि कवयित्रींचं संगमनेर नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. फुलोरा कलेच्या माहेरघरच्या या भव्य दिव्य सोहळ्यास आणि काव्य संमेलनास अनंत शुभेच्छा इच्छितो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. कार्यक्रमाचा उद्देश आपल्याला अशा भाऊच्या वक्तव्यातून कळलेला आहे. अशा भाऊ धन्यवाद. शोभा कार्यक्रमाची वाढवितात फेटा, सौभाग्य शृंगार आणि सुंदर रांगोळ्या. फेटा, सौभाग्य शृंगार आणि सुंदर रांगोळ्या कार्यक्रमात खरा रंग भरतात. रसिक श्रोते हो, अहो तुमच्या टाळ्या. प्रास्ताविक झाले, स्वागत गीत सजले, अतिथी येण्याने शोभा वाढली, थेंबा थेंबाने तलाव भरतो, सर्वांच्या येण्याने व्यासपीठाला जडली लागली. अशा व्यासपीठाचा परिचय म्हणजे कर्तृत्व सुगंध, मनामनात घर करणारी, सतत सर्वांसाठी पळणारी, सरळ सहृदया सखी मानसी मस्कर घेऊन येत आहे आपल्यासमोर पाहुण्यांचे परिचय. चंदन पुष्प ज्याची दरबार प्रांगणात पसरणार मानसी सखी. धन्यवाद. फुलोरा कलेचे माहेरघरच्या आज माझ्या भावंडांना इथे समोर मस्त बघून खरंच इतका आनंद होत आहे. कारण प्रत्येकाशी एक नातं जडलं आहे. आपण त्यांना बघितलं नाही पण नातं फोन सुनील सरांमुळे आपलं एक नातं नाही निर्माण झालेलं आहे. आणि हे नातं निर्माण झालं ते फक्त आणि फक्त सुनील सर यांच्या फुलोरा कलेचे माहेरघर म्हणून. तर हा फुलोरा म्हणजे काय? हा फुलोरा म्हणजे विचारांना लागलेल्या कळा. हा फुलोरा म्हणजे विचारांना लागलेल्या कळा. फुलोरा म्हणजे आपण लिखाणाचा आडा. फुलोरा म्हणजे शब्दांचा सोहळा. फुलोरा म्हणजे शब्दांचा सोहळा आणि फुलोरा म्हणजे कलागुणांचा मळा. कलागुणांच्या या मळ्यामध्ये आशेचं बीज रोवलं आदरणीय सुनील सर सातपुते यांनी 3 वर्षांपूर्वी 21 जून 2018 ला.
फुलोरा कलेचे माहेरघर आज त्याचा 3रा वर्धापन दिन सोहळा साजरा करत आहे. 3 वर्षांच्या अल्पावधीत सुनील सरांनी रोवलेलं हे बीज नुसतेच वटवृक्षात रूपांतरित झाले नसून त्याचे मूळ साहित्य नावाच्या मातीत खोलवर रुजले गेले आहे आणि त्याच्या फांद्यावर तुमच्यासारखे सुंदर सुंदर फुले येऊन विसावले आहेत आणि आता ते आभाळाची गप्पा सुद्धा मारत आहे. आणि यशाचे शिखर गाठण्यासाठी फुलोरा पुढे पावलेही टाकत आहे. अशा वेळेस कुणीतरी पाहिजे जे आपल्या खांद्यावर हात ठेवून सांगेल तू चाल पुढे, आम्ही आहोत तुझ्या सोबत. अशा वेळेस कुणाचा पाठीवर हात पाहिजे आणि सांगणारा पाहिजे बहुत अच्छे, तू घाबरू नकोस, मी आहे तुझ्या सोबत. आणि असेच आपल्या सोबत अगदी पहिल्या संमेलनापासून ते आतापर्यंत आपली साथ ज्यांनी कधीच सोडली नाही, उलट आपल्यावर सदैव ज्यांच्या कृपेची सावली आहे, आशीर्वादाची साथ आहे आणि मदतीचा हात आहे, असे आपले स्वतःचे ज्येष्ठ आजीव सभासद माननीय श्री चंदनमल बाफनासे आज आपल्याला मुख्य अतिथी म्हणून लाभलेले आहेत. हा आपल्या माणसांचा तर खरं तर काय परिचय द्यायचा. ज्यांच्या नावाचा चंदन आहे ते माननीय चंदनमलजी त्यांच्या सत्कार्य आणि सहकार्याची सुवास सर्वत्र पसरवत आहेत. जैन संघटनेचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांना अनेक ख्यातनाम पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि मित्र हो, जोरदार टाळ्या होऊन जाव्यात कारण नुकतीच त्यांना डॉक्टरेटची पदवी सुद्धा प्रदान करण्यात आलेली आहे. असे आपले स्वतःचेच माननीय चंदनमलचे बाफना यांच्यासाठी मी फक्त एवढंच म्हणेन, ज्यांचे पाय आहे जमिनीवर पण कीर्ती स्पर्श करते आसमान. ज्यांचे पाय आहे जमिनीवर पण कीर्ती स्पर्श करते आसमान. तुमचे आमच्यावर आशीर्वाद अनेक, तुमचे आमच्यावर आशीर्वाद अनेक. तुमचा आम्हाला आहे सार्थ अभिमान, तुमचा आम्हाला आहे सार्थ अभिमान. आमच्यावर तुमचे नेहमीच आहेत आशीर्वाद, आमच्यावर तुमचे नेहमीच आहेत आशीर्वाद. जोरदार टाळ्या वाजवून आम्ही सुद्धा तुम्हाला देऊ प्रतिसाद. जोरदार टाळ्या चंदनमलचे बाफना करण्यासाठी. मित्र हो, थोर संत सांगून गेले, थोर संत सांगून गेले, जे जे आपणाचे ठावे ते दुसऱ्यांना द्यावे, जे जे आपणाचे ठावे ते दुसऱ्यांना द्यावे, ज्ञानी करून सोडावे सकळ जना. ह्या सुविचाराचे मूल्य इथे उपस्थित असलेले आपले सुज्ञ कविमित्र लेखक मित्र जाणतात आणि म्हणून त्यांनी त्यांच्याजवळ असलेला विचारांचा शब्द खजिना आज आपल्या समोर रिका केला. पण त्याआधी आपल्यासाठी इथे एक अध्यक्ष म्हणून आपल्यासाठी जे माननीय सर आले आहेत, आपण त्यांची पण ओळख करून घेऊया. सेवाभावी प्रेमळ व्यक्तित्व जन्मो, सेवाभावी प्रेमळ व्यक्तित्व जन्मो, अनेकविध भाषाओनुचे ज्ञान. पधार्या आप फुलोराने आंगणे, पधार्या आप फुलोराने आंगणे, बनीने आम्हाला खास मेहमान, बनीने आम्हाला खास मेहमान. सगळ्यांचे चेहरे इतके येऊन गेले, मला वाटतं काही कळलेलं नाही तुम्हाला, कारण पण इथे एक व्यक्ती असे आहे ज्यांना गुजराती भाषेचं सखोल असं ज्ञान आहे आणि ते आहेत आपले आजचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत देशमुख सर. फुलोरा हा नेहमीच आशेच्या कल्पनेच्या रथावर स्वार आभाळाशी गप्पा मारण्यास तयार असतो. यशाच्या रस्त्यावर आभाळात चालताना आपल्याला सोबती म्हणून, आज सारथी म्हणून चंद्र भेटणं हे पण खरंच आपलं भाग्यच आहे. आजच्या या वर्धापन दिन सोहळ्याचे ज्यांनी सारथ्य स्वीकारले आहे असे श्री चंद्रकांत देशमुखजी यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करते. संत गाडगेबाबा भानू प्रभाकर प्रतिष्ठानची स्थापना करून विविध सामाजिक सेवा कार्यामध्ये स्वतःला वाहून देणारे देशमुख सर एक उत्तम व्याख्याता आहेत. विविध ठिकाणी प्रवचन व्याख्याने द्यायला ते जातातही. शिवाय त्यांनी गुजराती भाषेमध्ये सुद्धा प्रावीण्य कौशल्य मिळवलेलं आहे. त्यांच्या सेवा कार्यासमोर फुलोरा खरंच नतमस्तक आहे आणि अभिमानाची बाब आहे की आज ते आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. करू त्यांचे स्वागत जोरदार टाळ्या वाजवून.
तरी त्यांचे स्वागत जोरदार टाळ्या वाजवून आज आपल्यासाठी ते इथे राहिले आहेत उपस्थित आवर्जून. तर मित्र हो, आपला फुलोरा त्याला हरभंडारी प्रतिभावंतांचा सार्थ अभिमान. हरभंडारी प्रतिभावंतांचा फुलोराला सार्थ अभिमान. लेखक मान्यवरांचा परिचय घेऊन करूया त्यांचाही बहुमान. कारण लेखक आज ज्यांच्या हे पुस्तक प्रकाशन होणार आहे ते सुद्धा आपले पाहुणे आहेत आजच्या दिवसासाठी. आणि मी मगाशी म्हटले एक सुविचार आपल्या समोर त्यांनी ते मांडला की जे जे आपणास ठावे ते दुसऱ्यांना द्यावे. हा सुविचार आपल्या लेखकांच्या मनात इतका घर करून गेला आणि त्यांचा विचार खजिना म्हणा किंवा शब्दभंडार म्हणा त्यांनी आपल्या समोर त्यांच्या पुस्तकामधून नेता केला. आज आज श्रावणाचा पहिला दिवस, 1 ऑगस्ट क्रांती दिवस पण आहे. आपल्या या कवी लेखक मान्यवरांच्या मनात शब्दांची विचारांची सुद्धा क्रांती घडली आणि ती क्रांती पुढच्या पिढीला पण मिळावी ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि ते पुस्तकाच्या स्वरूपात आज आपल्या समोर प्रकाशित होत आहे. आज संगमनेरच्या या ठिकाणी 3 सोहळे एकत्र साजरे होत आहेत. वर्धापन दिन सोहळा, मेघमल्हार 10वे कवी संमेलन आणि पुस्तक प्रकाशन सोहळा. तर आज आपण या ज्योतिर्मय पुस्तकांची आरास करून आजपासून सुरू होणाऱ्या श्रावणाचे स्वागत करूया. चला तर माझ्यासोबत आपण पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे जे लेखक मान्यवर आहेत त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया. सुचेता महेंदरगे, जिचे मन साहित्यात रुजलेले आहे, अशी फुलोराची कवयित्री, लेखिका, गोड गळ्याची स्वामिनी आणि उत्तम नृत्यांगना असलेल्या माननीय सुचेताताई महेंदरगे ह्यांचं पहिलंच पुस्तक मनातील गुजगोष्टी इथे प्रकाशित होत आहे. पहिला दिवा तुला दिवस आणि तुला आणखी एक गोष्ट सांगतो, इथे आलेले प्रत्येकाने चौकार हॅट्रिकच केलेली आहे. तुझ्या पण चौकार आणि षटकार यायला हव्या. आणखी एक सांगायचं वाटतंय मला की सचिन तेंडुलकर एकदा क्रिकेट खेळत होता वानखेडे स्टेडियमवरती आणि त्यांनी चौकार षटकार टाकले. त्याचा कोच इथे बसला होता. त्यांनी लगेच सांगितलं, रे तू काय होम पिचवर आहेस, तू चौकार षटकार टाकशीलच, जाऊन दाखव एखाद दिवस बाहेरच्या पिचवरती खेळून दाखव आणि तू ज्या दिवशी चौकार षटकार मारशील त्या दिवशी मी समजेन की तू खरंच मोठा झाला. फुलोरा कलेचे माहेरवर आधीच आपलं माहेर आहे. त्याच्यातही आजचा हा सोहळा संगमनेर आपल्या माहेरच्या ठिकाणी होत आहे. मी इथे बसलेल्या प्रत्येकाला सांगेन तुमच्या पुस्तकाची हॅट्रिक नाही, चौकार आणि षटकार इथे यायलाच हवे आणि तुमच्या टाळ्यांचा पण चौकार षटकार यायला हवा प्रत्येक मान्यवरांच्या नावात. अंतर्मनातील तरंग मित्र, व्यवसायाने फर्निचरचं काम करत असणारे पण शब्दांशी खेळणारे, शब्दांना एकमेकांशी जोडणारे आणि शब्द झाले ओळख माझी, शब्द झाले ओळख माझी, तसा चेहरा माझा जुनाच आहे असं नेहमीच म्हणणारे फुलोराचे कवी मित्र, लेखक मित्र माननीय सुभाष उमरकर अंतर्मनाचे तरंग आज इथे प्रकाशित करणार आहे. मित्र हो, आपल्या सर्वांना माहित आहे की खूप वर्षांपूर्वी म्हणजे खूप पिढ्यांपूर्वी रामायण हे वाल्मिकीने लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये मुख्य पात्र होती रामायणाची सीता. थोडा प्रभाव उलटा झाला आणि आज एक सीता पुस्तक लिहित आहे वाल्मिकीवर. कादंबरी आहे सुंदर अशी, आत्मचरित्र आहे. फुलोरा कलेचे माहेरच्या ज्येष्ठ कवयित्री माननीय सीताबाई शेळकर्ले यांचं पुस्तक सह्याद्रीचा वाल्मिकी हे सुद्धा आज इथे प्रकाशित होत. मान्यवरांच्या पुस्तकांना फुलोरा चढतो साज, मान्यवरांच्या पुस्तकांना फुलोरा चढतो साज. घुमू द्या आसमंतात तुमच्या टाळ्यांचा आवाज, तुमच्या टाळ्यांचा आवाज. अतिशय सुस्वभावी, प्रभावी, लाघवी, कदाचित कवयित्री म्हणून यमक छान जुळते. प्रभावी, सुस्वभावी, लाघवी असं व्यक्तिमत्व असलेल्या कवयित्री माननीय अस्मिताताई पंडित यांच्या अथक प्रयत्नानंतर एक सुंदर
असं कवयत्री मला सवय लागली, कारण मागच्या वेळेस कवयत्री माझा पहिल्यांदा लागलो होतं ना, त्याला सवय लागली कवयत्री माणूस अतिशय साधवी चहावी सुखी स्वभावी असा व्यक्तिमत्व असलेल्या माननीय अस्मिताताई पंडित यांचं अथक प्रयत्नानंतर एक सुंदर असं गणपतीची भक्ती घेऊन काव्य पुस्तकात महती मांडणारे एक सुंदर पुस्तक गणेश वंदना आज इथे आपल्या भेटीस आलेला आहे. श्रावणाचा पहिला दिवस आहे. आपल्याला मिळालेला हा गणपतीचा प्रसादच समजूया. अंगणी सांडलेला प्राजक्ताचा सडा आणि त्याचा सुवास ज्यांच्या लेखणीत दरवळत आहे. अंगणी सांडलेला प्राजक्ताचा सडा आणि सुवास ज्यांच्या लेखणीत दरवळत आहे अशा ज्येष्ठ कवयित्री माननीय प्रीतीताई भुसे यांचं पुस्तक प्राजक्त हे सुद्धा आज इथे प्रकाशित होत आहे आणि प्राजक्ताचा सुगंध सगळीकडे दरवळलेला आहे असं मी मानते. बरं का, जरा टाळ्या हे समजेल प्राजक्ताचा सुगंध. पहिलं पुस्तक काव्यविलास. ह्याचे यश अजून तर आसमंतात दरवळतच असताना एक नवीन परिमळ, एक नवीन सुगंध, एक नवीन खुशबू आपल्या समोर काव्य पुस्तक स्वरूपात घेऊन आले आहेत माननीय श्री विलास कुंभार सर. विलास कुंभार यांचे शब्द पुस्तक काव्य परिमळ हे सुद्धा आज इथे प्रकाशित होत आहे. फुलोरा हा फुलांचा बाग आहे. फुलोरा हा फुलांचा बाग आहे. लेखणीची सळसळती आग आहे. रंगला आहे प्रकाश सोहळा, रंगला आहे प्रकाश सोहळा, तर टाळ्या वाजवणंही भाग आहे. विठ्ठलाच्या भक्तिरंगात चिन्ह भिजलेली आणि फुलोराची लाडकी कवयित्री माननीय शोभा अवसारे आज आपल्याकडे त्यांचे तिसरे पुस्तक काव्य कुमोदनी घेऊन आले आहे. सांगताना अतिशय अभिमान वाटतो की अगदी अल्पशा कालावधीत 3 पुस्तकं त्यांनी प्रकाशित केली आणि तेही फुलोराच्या अंगणी. 8, 9 आणि 10 तीनही संमेलनामध्ये त्यांचे एक पुस्तक प्रकाशित झालं आहे. खरंच कौतुकाची बाब आहे. आज ते इथे नाही पण कदाचित येतील असं हे आहे. आता मी ज्या व्यक्तीची ओळख करण्याची खरं गरज नाहीच आहे. 78व्या वर्षी फुलोराच्या अंगणी आज त्यांचं हे दुसरं पुस्तक प्रकाशित होत आहे. असे फुलोराचे अभिमान माननीय अरुण पुराणिक यांचं पुस्तक अंतराळी किस्से आज आपल्यासाठी सज्ज झालेलं आहे आणि तुमच्या टाळ्यांची वाट पाहते तिथून वाजवून टाकली परत येईल. 2 मैत्रिणी आपल्याकडे आलेल्या नाहीत. फुलोराच्या सभासद आहेत माननीय, पण त्यांनी त्यांची पुस्तकं मात्र नक्की आपल्यासाठी पाठवली. साहित्य रूपी समुद्रात विचारांच्या लाटांवर शब्द कधी तरंगतात आणि अशाच तरंगणाऱ्या भावनांनी ओल्या झालेल्या शब्दांचा खजिना. घरच्या गप्पा रसिको किती आनंदी टप्पा हो ना, तर मग जोरदार टाळ्या आपल्या नवरात्रीसाठी. आता आपण म्हणूया वेगळ्या सत्राकडे. जे आपले 11 रत्न आहेत, 3 अतिथी आपल्या व्यासपीठावर आहे, त्यांचा सत्कार सन्मान सोहळा आपल्या समोर होत आहे. व्यासपीठाची शोभा वाढविणाऱ्या पाहुण्यांना मी सर्वप्रथम आसनस्थ झाले पण वंदन करते. त्यांचे स्वागत सन्माननीय तसेच आपले गुरुवर्य चौका देशमुख सर यांचे स्वागत करतील आपले सर्वेस्व नीलरत्न सुनील सातपुते सर. जोरदार टाळ्यांनी स्वागत आहे. त्याचा गुरुवर्यांची स्वागत आपल्या समोर होत आहे. एक मिनिट सर. आता सर्वप्रथम चंदनबाई पाटणा म्हणजे त्यांची मुलगी माझ्या
परिवारात सून म्हणून आलेली आहे, त्यामुळे त्यांचे आशीर्वाद मला कायमच मिळत असतात। असे प्रमुख अतिथी डॉक्टर चंद्रकांत बापना भावसा यांचे स्वागत सत्कार करतील माननीय श्री माणिकराव गोडसे। माणिकराव गोडसे माणिक रत्नांनी असं पटापट यावं लागतं। खरा वास्तविक सत्कार घ्यायला नाही पाहिजे, मी या फुलोरा परिवाराचा एक सदस्य आहे। हो, सत्कार सन्मान हा आमच्याकरता आशीर्वाद आहे आपला, त्यामुळे आम्ही आपलं मान देतोय तुम्हाला। माझं भाग्य आज सुंदर अंक आपल्या समोर येणार, त्याचे शिल्पकार संपादक सन्माननीय संजय नावले प्रवाहाच्या पाणी ह्याचे साहित्याचे ते मालक आहेत। संजयजी सन्माननीय संजयजी नावले यांचे स्वागत सत्कार करतील माननीय रवींद्र जेवढे सर। गिरीश सर, बाळासाहेब गिरी यांना मी नम्र विनंती करते की त्यांनी संजय नवले यांचा स्वागत सत्कार करायचा आहे। एककडे धनुंजय संजय, एककडे बाळासाहेब, काय नाव आहेत बघा। फोटो काढ बरं का, एकदम सुंदर। सृष्टी निर्माण शालू मिळून ज्यांनी आपल्याला इथे नेचरचा आनंद दिला आहे त्यांच्याकरता टाळ्या वाजवतात जोरदार। सृष्टी निर्माण शालू मिळून स्वागतास सज्ज आहे असे नेचर हॉटेलचे मालक माननीय विजयजी थोरात यांचा सत्कार सन्मान करतील एव्हरग्रीन कविरत्न कोहिनूर अक्षर देवता पुजारी गणेश गजानना श्री गजानन उफाळे कवी। जोरदार टाळ्यांच्या स्वागतामध्ये एककडे गणेश, एककडे नेचर बघा तुम्ही आता गजाननाचा आशीर्वाद आपल्याला आणि त्यांच्या नेचर करता आपण ते इतकी खुश आहोत की सगळीकडे वसुंधरा कशी हिरवा शालू येऊन आपल्याला दिसत आहे, आनंदी आनंद होत आहे। आज दर्शनाने युक्त होऊन भावी आयुष्यात सौभाग्याचे निर्णय जोपासणारी सौदीप्ती दर्शन जोशी यांचे स्वागत सन्मान करतील विद्यार्थी कवी अलौकिक प्रभुत्व असणारे, कवी अलौकिक प्रभुत्व असणारे माझे तारक दादा, तारक दादा म्हणजे सुभाष करणारे माननीय सुभाष उमरकर यांचा स्वागत सत्कार करतील नितीन भाऊ वागचौरे। सन्माननीय नितीन भाऊ वागचौरे टाळ्या वाजवून द्या। अलग त्यांची स्पेशालिटी बरं का, खूप सुंदर अलग करतात, सगळ्यांना परिचित आहेत ग्रुपमध्ये। नितीन थोडं तिकडे हा थोडंसं बोलवते त्यांचं पण स्वागत सन्मान करायचं, त्यांच्यामुळे त्यांची लेखणी देखणी होते। तारक दयाबेन सोडायचं नाही असतं। काय सरळ आहे ते सांगा पाहिजे। काढला मी गोड आवाजाचा गुलाबाची कळी जणू अशी सर्व गुण संपन्न सखी सुचिता मुदर्गे यांचे स्वागत सन्मान करतील निरागस सर्वांमध्ये मिसळणारी सखी अनिता कांबळे। श्री आलेत का सुचिता मिस्टर जोडीशिवाय कोणतीच गोष्ट पूर्ण होत नाही, त्यांच्यामुळे सुचिताची लेखणी देखणी ठरते।
अजून एक हे घ्या ना. टाळ्या वाजवा जोरदार. बस करा, बस. अजून एक. जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत नोंदवूया. त्यांच्या हातात द्या. त्या त्यांच्या हातात. द्या ना ते. दोघांनी हातला वाटतं. दोघांचे सुचिता पण लाव ना. हा, दोघांच्या हातात. असं म्हणून असं बोला आता. ओल्या शब्दांना गणपती पुंखाऱ्या सम साहित्य घडविणारे सन्माननीय विलासदादा कुंभार त्यांचे स्वागत सन्मान करतील. वरून त्यांचे अशोक बोलवले. विलासदादा सन्माननीय विलासदादा त्यांचे स्वागत सन्मान करतील. वरून त्यांचे अशोक बोलवले. जरा व्यवस्थित सत्कार. विलासदादा स्वतःचा सत्कार घेत बघ. या. जोरदार टाळ्या वाजवूया. विलासदादांकरता. फुलोराला लाभलेले वंदन करतो मी गजाननाला. फुलोरा गलेच्या महिन्यांकडे लाभलेले व्यक्तिमत्व सगळ्यांचे आवडते दादा ज्यांना मी नेहमीच राजकोटी म्हणते असे सर्वांचे आवडते सन्माननीय अरुण दादा पुराणे यांचे स्वागत सन्मान करतील. दर्शन जोशींनी आलेले नाही दर्शन द्या. डॉक्टर पेटकर त्यांचे स्वागत सन्मान करतील. डॉक्टर दादा पेटकर. थोडंसं इकडे सरका. दादा इकडे. हा. तुम्ही असं होतं. राज कपूरचा सत्कार सोहळा आहे हा. टाळ्या. प्रीतीमय अंतकरणाच्या कवयित्री प्रीती भुसे यांचे स्वागत सन्मान करतील. सुस्वभावी कवयित्री सीमा देशमुख. प्रीती भुसे कवयित्री प्रीती भुसे प्रीतीमय अंतकरणाच्या कवयित्री प्रीती भुसे यांचे स्वागत सन्मान करतील. सुस्वभावी सीमा देशमुख. जोडीने स्वागत होत आहे. दोघांचं होऊ द्या. दोघांजवळ जाऊन दोघांनी असावा मनोमनात टाकावा. सीमा जरा इकडे बोल. पाठीमागे दिवा बघा. दिवा बघा. एक मिनिट राहतू. बाबा बरोबर राहतू बरोबर तुम्ही हा, इकडे बघ. हा इकडे रेडी. अस्मिता ज्यांची फुलारी अशा पांडित्याने बुलवलेल्या सन्माननीय अस्मिता पंडित यांचे स्वागत सन्मान करतील. चाणक्य उषा सखी देवती साळुंके. राजश्री सखी आले का? ओके ओके. अस्मिता पंडित रेवती साळुंके. या पुढे थांबा जरा एक यंदा एक यंदा यंदा हा इकडे बघा रेडी. स्वाध्याय प्रवणाऱ्या कवयित्री सीताबाई शेळकंदे यांचे स्वागत सन्मान करतील. माननीय शलाका पाठक. रिपोर्ट नाही मी तिथे तिकडे
तोंड दिसलं पाहिजे. माझ्या मागे आता सर्वात शेवटी आपल्या शब्दात नेहमी समोर असतात, गाणी म्हणतात, काही काही त्यांचे कविता पण अप्रतिम असतात, पण त्यांच्या सौभाग्यवती आपण पाहिलं का कधी? नाही ना. आज मी त्या मंगल वर्णे वहिनींना व्यासपीठावर बोलवत आहे. त्यांना आपल्या महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट कर्मचारी म्हणून त्या घोषित झालेल्या आहेत, त्यांना घोषविले आहे. त्यांचं कौतुक आपण सगळ्यांना करणार आहोत की अशा वहिनींचा सत्कार करतील राजश्री लाहोर, आपली सखी राजश्री लाहोर. काही दिवसांनी दिसते. जोरदार टाळ्या वाजवा. अशोक त्यांची गाणी ऐकून एवढा छान पुरस्कार मिळवणाऱ्या वहिनींकरता जोरदार टाळ्या वाजवा. आता आपण वळूया मान्यवरांच्या भाषणाकडे. बांधून तोरण आनंदाचे आज सोहळा साजरा व्हावा, प्रत्येक शब्द मनात रुळावा, सर्वांना आनंद आनंद मिळावा, असे आनंदी मनोगत घेऊन आपल्या समोर येत आहे कवी सीताबाई शेळकंदे. सगळ्यांनी एक शुभेच्छा द्यायची आहे, एक एक शब्दातच आपले मनोगत पूर्ण करायचे आहे. म्हणजे एकच शब्द असं करायचं. माननीय व्यासपीठ महोदय, फुलोरा कलेचे माहेरघर आयोजित 3रा वर्धापन दिन आणि 10वे काव्य संमेलन. प्रथम मी सुनील भाऊ सातकर सर यांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला सहमती दिली आणि अत्यंत उत्कृष्टपणे हा कार्यक्रम सादर केला. आणि माझे जे पुस्तक आहे सह्याद्रीचं वाल्मिकी, ते माझे आजोबांचं हे चरित्र आहे. जीवन अतिशय संघर्षमय असं जीवनचरित्र त्यांचं. वाण्यागोळ्याप्रमाणे प्रथम ते तमाशा कलावंत, तमासगीर होते आणि नंतर गुरु उपदेशानंतर प्रसिद्ध कीर्तनकार, कीर्तन केसरी, हरिभक्तपरायण गुरुवर्य गोविंद बाबा साबळे असा त्यांचा लौकिक होता. आणि अतिशय लहानपणापासूनच त्यांचं मानलेले जीवन होतं ते त्यांच्याशी जोडलेलं होतं. माझे ते आध्यात्मिक गुरुच आणि गुरुची मूर्ती मनातील कृतज्ञता त्या पुस्तकात मी व्यक्त केली आहे. तरीही चुकून जर काही कमी राहिली असेल तर समजून घ्यावे हे विनंती. बघा सीताबाई नाव बघा किती छान बोलल्या. बघा बरं, आपण जर प्रथम बोललो तर तरतर होतेच ना, माझी पण झालेली होती, पण किती छान बोलल्या त्या. आता आपल्या समोर कवयित्री अस्मिता खंडे आपले शब्दपुष्प घेऊन आपल्या समोर येत आहे. व्यासपीठावरील मान्यवर आणि सर्व कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले फुलोरा परिवारातील ते बंधू भगिनी, आजच्या या मेघमल्हार काव्य संमेलनामध्ये माझं श्री गणेश वंदना हे पुस्तक प्रकाशित करण्याची मला संधी मिळाली. त्याबद्दल आपल्या समूहाचे प्रमुख श्री सुनील सर यांचे आणि फुलोरा परिवाराचे मी खूप खूप आभार मानते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण विद्येच्या देवाच्या म्हणजेच गणपतीच्या पूजनाने करत असतो आणि गणपतीच्या कृपाशीर्वादाने त्याच्या गुणगान कर माझ्या हातून 21 रचनांची निर्मिती झाली.
ह्यामध्ये स्त्रीचा जन्म, त्यांचे ब्रह्मधारक अवतार, महोत्कट अवतार, दुर्वा आणि शमील महात्म्य, स्त्रीचं पूजन, पाळणा, तसेच मला सुद्धा अगदी नव्याने समजलेले असे उच्चिष्ट गणपती, त्याच्यावरची एक रचना, अशा वेगवेगळ्या रचना ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. या सर्व रचना गेय आहेत, म्हणजे मला माहीत असलेल्या चालीमध्ये मी त्या लिहिलेल्या आहेत आणि सर्वांना आवडतील असं मी अपेक्षा करते. गणेशोत्सव काळामध्ये मी बहुतेक 10 दिवस यातील एक एक रचना ऑडिओ किंवा व्हिडिओच्या द्वारे आपल्या समूहावर पोस्ट करायचा माझा मानस आहे आणि स्त्रीच्या कृपेने तो पूर्ण होऊन जाईल. तुम्हाला मी त्या कविता नुसतं वाचण्यापेक्षा त्याचं ध्येय पण तुम्हाला समजू शकेल. आणि हे सर्व पुस्तक आहे, रचनांचं पुस्तक, हे स्त्रीच्या चरणी मी सविनय अर्पण करते. आणि ह्याच बरोबर मी आपणा सर्वांना म्हणजे ह्याचं भेट म्हणून देणार आहे हे पुस्तक. पण त्याचबरोबर माझं 2007 मध्ये जगदंबेवरचं एक पुस्तक प्रकाशित झालं होतं, त्याच्यात 84 रचना आहेत देवीच्या. तर ते उदय उदय ग जगदंबे हे एक पुस्तक. त्याच्यानंतर दुसरं मी 2014 मध्ये केलं ते म्हणजे दुर्गा सप्तशती आपण पाठ करतो सप्तशतीचे, तर त्याचं संक्षिप्त मी 51 नमस्कार केलेले आहे आणि त्याच्यावर 51 पण आहे, म्हणजे 51 शक्तिपीठांची माहिती असलेली दुर्गेची 51 पण आहे. तर ते पण एक छोटं पुस्तक आहे, तुम्हाला नवरात्रीत वगैरे वाचू शकाल तुम्ही असं. तर ते पुस्तक, उदय उदय ग जगदंबे पुस्तक आणि हे आजचं गणेश वंदना पुस्तक, ही तिन्ही पुस्तकांची भेट मी आपल्या सर्वांना उपस्थितांना देणार आहे. धन्यवाद सखी. अस्मिता बहरल्या, आनंदी कळ्या फुलल्या, मिळाला गजानन आशीर्वाद. 21 गुरुवा शब्दात जोडल्या, शक्तीपीठ शृंगारले, सर्वत्र उजाळले, सर्वत्र उजाळले. प्रीतीमय अंतकरणाच्या कवयित्री प्रीती बसे आपल्यासमोर शब्द गजल घेऊन येत आहे. फुलोरा कलेचे माहेरघर, उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी आणि आदरणीय सातपुते सर यांना माझं सविनय अभिवादन. फुलोरा हा साहित्य समूहात मी 2020 मध्ये दाखल झाले. समूहात निरनिराळ्या उपक्रमातून लेखन आणि रचना करताना अनेक प्रज्ञावर्धांचे मार्गदर्शन लाभले. नागपूरच्या सौ मीरा भागवत, बारामतीचे माननीय विजयजी काकडे सर, रत्नागिरीच्या सौ मुग्धा कुळे, श्री संजय कुळे, सिन्नरच्या सौ रंजनाताई बोरा यांच्या मार्गदर्शनात साहित्याची प्रभावी वाटचाल होत आहे याची जाणीव झाली. उपक्रमात काव्यरचनेसाठी जे विषय दिले जात असत त्यावर आधारित कविता सादर झाल्या व रचनांचे जीवनाच्या पायवाटेवर हा पहिला काव्यसंग्रह माझा प्रकाशित झाला. या संग्रहाला सौ मीरा भागवत यांनी प्रस्तावना दिली. त्यानंतर पुढील वाटचालीत स्वप्न सत्यात येताना नयनी गाठले पाणी, जीवनाच्या वाटेवरची सुमधुर संगीत गाणी याची प्रचिती येऊ लागली. पहिला काव्यसंग्रह खरं तर फुलोरामुळेच फुलला. त्याचे ऑनलाईन प्रकाशन झाले. आता प्राजक्त हा दुसरा काव्यसंग्रह आपल्या सर्वांच्या साक्षीने प्रकाशित होत आहे. माझे श्रद्धास्थान महाराज गजानन महाराज शेगाव यांचा आशीष माझ्या पाठीशी सदैव आहेच. त्यामुळे या प्राजक्तातील शब्दरूपी फुलांचा परिमळ आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचावा ही मनस्वी इच्छा आहे. परमेश्वर रूपी अदृश्य शक्ती व त्यावरील भक्ती यामुळे काव्यातील विचार हे निश्चितच उत्तम दर्जाचे होतात हा माझा विश्वास आहे. उपक्रमात मिळालेल्या प्रतिसाद हा या विविध रचनांचे प्रेरणास्थान आहे. आदरणीय समूह प्रशासक श्री सुनील सर यांच्यामुळे अनेक प्रज्ञावंतांची भेट झाली. सौ मालिनीताई महाजन, मंदाताई वानखेडे यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले. त्यामुळे साहित्य वाटचाल सुकर होत गेली. मंदाताई यांच्यामुळे सुंदर स्वराचा आस्वाद अनेक गीतांना चाली दिल्या. त्यामुळे सुश्राव्य गीत ऐकण्याची संधी मिळाली. माझा प्राजक्ता या काव्यसंग्रहात 61 रचना आहेत. त्यात अनेक वृत्तबद्ध कविता आहेत. आपल्या सगळ्यांना या नक्कीच आवडतील अशी माझी खात्री आहे. आपण या संग्रहाचा आस्वाद घ्यावा व प्रतिसाद द्यावा ही विनंती. 20% सवलतीत काही प्रती या ठिकाणी उपलब्ध आहेत. सर्वांच्या प्रती मी आदरयुक्त कृतज्ञता व्यक्त करते आणि या संग्रहातील एक रचना मी सर्वेक्षण असेल तर सादर करते.
टप टप येती थेंब टपोरे अंगणी बनून फुले बागेतून प्राजक्त कसाग सुवासिक दरवळे श्रावण घन नीळ सुंदर सरींनी मन हे गुंदले प्रपातातल्या शुभ्र धारात झळू कसे अडकले नयन मनोहर कमल फुलांनी विलसले निळे जाळे बागेतून प्राजक्त कसाग सुवासिक दरवळे उंच उंच पर्वत दिसे मोर पंखी शालू हिरवा धुंद पवन तो पसरवे मनात सुगंधित गारवा रम्य त्या आसमंतात दृश्य भासे मजरागळे बागेतून प्राजक्त कसाग सुवासिक दरवळे अल्पायुषी प्राजक्त असा आहे सुंदर देखणा श्रीहरी सही मोहवितो हा नाजुक ही देवडा दुसऱ्यांसाठी सुगंधित अविरत घालतो तो सडे बागेतून प्राजक्त कसाग सुवासिक दरवळे बागेतून प्राजक्त कसाग सुवासिक दरवळे. धन्यवाद. धन्यवाद प्रतिसखी. जीवनाच्या पायवाटेवर सुंदर सुमने उमलले प्रीतिमय कळा झाल्या सुगंधी सर्वांची स्नेहनाती प्राजक्ताने जुळली सर्वांची स्नेहनाती प्राजक्ताने जुळली. आता आपल्याला थोडीशी मर्यादा आल्यासाठी तर नाही वाटत आहे ना? नाही ना? चैतन्य आहे ना सगळ्यांमध्ये? येणार समोर पण बसले राज कपूर सूट बूट मध्ये 78व्या वर्षी आपल्याला चैतन्य येणारच त्यांना बघू असे राज कपूर दादा अरुण पुराणिक आपल्या समोर आपले मनोगत घेऊन येत आहे. आजचे प्रमुख आपले अतिथी प्राध्यापक देशमुख सर, आदरणीय व्यक्तिमत्व चंदनजी बाबुना सर, समूहाचे प्रशासक सुनील सातपुते सर, उपस्थित सृजन बंधू आणि भगिनी, कोरोनाचा काळ ज्यावेळेला आला त्यावेळेला तुरुंगात नाही पण घराच्या तुरुंगात पडण्याची वेळ आली होती आणि अशा वेळेमध्ये घरात बसून करायचं काय हा फार मोठा प्रश्न होता माझ्यासारख्याला. आता माझं वय 78 आहे त्यामुळे बाहेर जाणं आणि या सगळ्यात खूप बंदी होती नियमाप्रमाणे. मग अशा याच्यामध्ये आता जी जो भाषण झालं ती माझी सखी बहीण प्रीती लावणे तिने मला या समूहामध्ये येण्याचं सांगितलं. मी समूहात जॉईन होतो आणि बघता बघता प्राध्यापक विजय काकडे सर, मीरा भागवत, मुक्ता खुळे, या रंजनाताई, त्यानंतर मंदाताई, या सगळ्यांच्या याच्यामुळे एक नकळत साहित्यातलं व्यक्तिमत्व हळूहळू फुलत गेलं. मागे दूरदर्शनवर पुरुषा विभूषण अशी एक मालिका असायची. तर या सरत्या वयामध्ये ते फुल उमललं ते फुलल्यामुळे आणि साहित्यामध्ये थोडीशी वाटचाल झाली. 8व्या संमेलनामध्ये माझं आयुष्याच्या पानावर हे पहिला काव्य संग्रह झाला. त्यानंतर गणपती प्रल्हाद जे असतं दुसरं संमेलन नव्हतं त्याच्यामध्ये पाऊलवाट नावाचा दुसरा संग्रह झाला आणि आज या धाब्यामध्ये मागे आपल्या या उपक्रमामध्ये दररोज काही उपक्रम जे घेतले जाते त्यामध्ये कविता असायच्या, काही लेख असायचे. तर ते जे काही उपक्रम होते त्यामध्ये मी जे लेखन केलं त्या लेखनावर आधारित आणि काही माझे स्वतःचे विचार अशा विचारातून दुसऱ्याचे विचार ऐकून त्याचा सुविचार तयार करून आणि
त्यातून जे काही लेखन केलं त्यातून अंतरातील मोर पिसे हा माझा एक लेख संग्रह आता या आपल्या या संमेलनामध्ये प्रकाशनासाठी आहे. त्याच्यामध्ये जी काही लेख आहे त्यातल्या 1-2 लेखांचा मी प्रत्येक उल्लेख करेल. मागील उपक्रमामध्ये मी स्वतः एक उपक्रम दिला होता, तो म्हणजे नातं मनुष्य आणि अदृश्य शक्तीमध्ये असणार परमेश्वर. काय नातं आहे यांच्यामध्ये? तर ह्या नात्यामध्ये संबंध असा आहे की परमेश्वराचं सानिध्य आपल्याला जेव्हा लाभतं तेव्हा त्या सानिध्यामध्ये जे आपल्याला अमृत मिळतं ते फार मोठं आहे. तर उदाहरण सांगायचं झालं तर सत्यनारायणाची पूजा जेव्हा करतो आपण तेव्हा आपण पंचामृत वापरतो. म्हणजे पंचामृतामध्ये 5 पदार्थ असतात: दूध, दही, तूप, मध, साखर इत्यादी. पण हे पंचामृत जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो त्याला तीर्थ म्हणतात. म्हणजे त्या पंचामृताचं तीर्थ झालं हे त्या पंचामृताचं अमृत झालं. या तीर्थावरूनच जे ज्येष्ठ असतात त्यांना तीर्थरूप म्हणण्याची प्रथा निर्माण झाली. प्रवासाला आपण जातो त्याला प्रवासी म्हणतो, पण हाच प्रवासी जेव्हा पंढरीच्या दर्शनाला जातो तेव्हा त्याला वारकरी म्हणतात. तर हे जे आहे अशा शब्दांनी युक्त असलेला हा लेख म्हणजे शेवटी नातं काय याच्यामध्ये? तर त्याच्यामध्ये नातं असं आहे की परमेश्वराच्या सानिध्यामध्ये तुम्ही तुमच्या जीवनाचा सुगंध करा. पुढच्या शेवटी जे काही आपलं जीवन आहे येणं आणि जाणं ते आपल्या हातात नाहीये. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष न कुणाचा, हे त्यातलं नातं आहे. तर अशा प्रकारचे जे आहे त्याचबरोबर आणखी एक वापरू देऊळ भावं अशा प्रकारचं एक लेख आहे. आईची ममता, आईचं महत्व त्याच्यामध्ये आहे. आता आई म्हणल्यानंतर जीवनाचं सर्वस्व आहे. एक 4 वेळी त्याच्यामध्ये आहेत माझ्या त्या लेखामध्ये. गरम तव्यावरची पोळी, पोळी म्हणजे चपाती, तिला नाही पोळायची. पोळी करताना एक विशिष्ट रचना असते, त्याला 3 पदर सुटतात. म्हणजे एका विशिष्ट पद्धतीने जर केली तर त्याला 3 पदर सुटतात. आणि अशी 3 पदराची पोळी जी असते ती खाल्ली तर अतिशय रुचकर रुचदार असते. म्हणून गरम तव्यावरची पोळी तिला नाही पोळायची, 3 पदराच्या पोळी माया तिची असायची. हे आईची ममता तुझ्यामध्ये आहे. अशा प्रकारचे विविध प्रकारचे लेख जे आहेत ते लेख त्याच्यामध्ये त्या अंतरातील मोर कसे याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. आपण फुलोरामध्ये जेव्हा आपले विचार म्हणतो कवी